दुःख व्यक्त केलं आहे। जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपला आजपासून नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी स्टेडियमवरती सुरुवात होते। भारत तब्बल 17 वर्षांनंतर या स्पर्धेचं यजमानपद भूषवत आहे। महिला एकेरीमध्ये 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे। आज पी.व्ही. सिंधूचा सामना आयर्लंडच्या सोफिया नोबलशी होणार आहे, तर महिला दुहेरीमध्ये ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही जोडी पहिल्या फेरीमध्ये स्पेनच्या जोडीविरुद्ध खेळणार आहे। पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टीचा सामना जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या आणि गतविजेत्या चीनच्या शी युकी याच्याशी पहिल्याच फेरीमध्ये होणार आहे। पुरुष दुहेरीमध्ये एम.आर. अर्जुन आणि हरिहरन यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला। आज आयर्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये भारतीय जोडीनं पहिला गेम 21-16 जिंकत आघाडी घेतली, मात्र दुसरा गेम सुरू झाल्यानंतर प्रतिस्पर्धी जोडीने माघार घेतली आणि त्यामुळे अर्जुन आणि हरिहरन यांना थेट पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला। सात्विक साईराज, रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या प्रतिस्पर्धी जोडीनंही माघार घेतल्यानं त्यांचा याआधीच दुसऱ्या फेरीतला प्रवेश निश्चित झालाय। मिश्र दुहेरीमध्ये ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनीही थेट दुसऱ्या फेरीमध्येच प्रवेश केला आहे। श्रीलंकेतल्या गॉल इथं भारत आणि